11 दोन संघामध्ये मेगा फिनाले. लॉफ्टेड शॉट विनोदच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. ग्रेट बॅटिंग बाय विनोद. काय जबरदस्त फलंदाजी आज पूर्ण दिवसामध्ये केली. 14 धावा मागच्या सामन्यात, त्या अगोदर 54, त्या अगोदर 68, नॉट आउट 54. अशा भरपूर धावा आज जमवल्या आहेत. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 133 आणि हा षटकार म्हणजे विनोदच्या बॅटमधून आतापर्यंत 139 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी करतोय विनोद. एज आणि हा फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का लागतोय विनोदच्या रूपाने. अंतिम सामन्यात विनोद निराश करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून, मात्र अंतिम सामन्याचा दबाव तो झेलू शकलेला नाहीये. ऑफ साईडला थोडा चेंडू होता, लॉब करण्याचा प्रयत्न, एज घेतली आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक जयवंत ज्यांनी या स्पर्धेला भरपूर सहकार्य केलेलं आहे, जयवंत यांच्या माध्यमातून हा झेल घेतला गेला आणि विनोदची खेळी संपुष्टात. ग्रेट बॅट्समॅन विनोद बाद झालेला आहे आणि आता मात्र सुनीलच्या खांद्यावर जबाबदारी वाढलेली आहे. बॅक टू द डगआउट विनोद. आता या सामन्याला खरी रंगत येणार आहे, कारण विनोदची महत्त्वाची विकेट लवकर काढलेली आहे सचिनने. सचिन खुश असेल. लॉफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये. चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही, परंतु चांगली फलंदाजी म्हणता येईल. आज प्रजासत्ताक दिन, भारतीय प्रजासत्ताक संविधानाचा हा दिवस आणि या संविधानाच्या दिवसाच्या सर्वांना खूप शुभेच्छा असतील. मित्रो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला, मात्र खऱ्या अर्थाने प्रजेचे जे राज्य आलं ते 26 जानेवारी 1950. आज आपण जर बघतोय तर आपल्या देशामध्ये प्रजेचं राज्य आहे. आपण निवडून दिलेले राज्यकर्ते राज्य करतात. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 11. मेगा फिनाले टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे वडूनगर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, वेलकम वेलकम. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. सचिन लेफ्ट आर्म राऊंड. घेतली तर जयवंत यांच्यासाठी कॅश साठी 100 रुपयांचं पारितोषिक खंडू पाटीलने लावलं आणि लगेच जयवंत यांनी कॅश घेतली आणि खंडू पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक पटकावलं. हॅलो, ठीक आहे, चालेल. तर धावसंख्या धावपलकावर आहे 11. प्रेम सूर्यवंशी यांच्याकडून ऑफर आता जयवंत यांच्यासाठी आहे. जर विकेट हॅट्रिक केली तर 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आज जयवंत यांच्यावर प्रेक्षक खुश आहेत, त्यांचे मित्र खुश आहेत. खंडू पाटील आमच्या गावातील, वडूनगर गावातील एक उत्कृष्ट तबला वादक गायक.
भजनकार, संगीतकार. खरं तर वडूनगर गाव म्हटलं की कलाकारांचं माहेरघर आहे आणि खंडू पाटील आध्यात्मिक बाबतीमध्ये मग तर सप्ताह असो किंवा गावातील इतर सांस्कृतिक कार्यक्रम असो, भक्तिभावाचे कार्यक्रम असो, खंडू पाटील उपस्थित नसतील असं कधीही होणार नाही. आज या स्पर्धेला त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचेही आपण आभार मानूया. त्यांच्या जोडीला दर्पण मढवी, जयेश पाटील, पराग, दुर्गेश मुकादम हे त्यांचे सहकारी आहे. एकविरा ग्रुपचे सर्व सहकारी होते, त्यांचेही आपण आभार मानूया. थँक्यू सो मच. तर या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 15-15. ओव्हर द विकेट गोलंदाज. अंधाधुंदी फटका आहे हा. क्रीज सोडली होती, पूर्णपणे बॅकफुटला गेले होते आणि बॅकफुटला जाऊन बॅकफुटलाच राहिले. त्यांनी कंट्रोल केला नाही, स्वतःच्या शरीराला कंट्रोल केला नाही आणि त्याचमुळे चेंडू निघून जातोय डॉट. फलंदाज हवेत आहे चेंडू, हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक काय करत होता तिथे? फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. 3 धावा आल्या. यस, 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि या 3 धावाने धावसंख्या होतीये 18. लॉटेड शॉट, क्या बात है. ये गई गेंद सीधे सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. हवाई सुंदर योग के गाल के चुंबन लेते हुए गेंद गई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए और इस 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 24 धावा झालेले आहेत. चला चेंडूची फेक करा लगेच. मित्रो, आपण पाहताय सावंतवाडी प्रीमियर लीग SPL या स्पर्धेचा मेगा फिनाले. 2 बलाढ्य संघ मंगलमूर्ती आणि यश अंश 11 या 2 संघामध्ये. हा फुलटॉस, खराब चेंडू, चेंडूला दिशा दिलेले जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आसमान से गिरे और खजूर पे अटके. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. माझ्या जोडीला आज समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत राहुल नलावडे आहेत. वेलकम राहुल, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज बऱ्याच एक्सपर्ट स्कोररने आम्हाला गुणलेखकाच्या माध्यमातून सहकार्य केलं, त्या सर्व गुणलेखकांचं मनपूर्वक आभार. पहिली 2 षटकं 14च्या सरासरीने तब्बल 28 धावा. आता मात्र धावसंख्येला रोखावं लागेल, कारण 5 षटकामध्ये 60+ धावा झाल्या. तुम्ही टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच 5 षटकामध्ये 60+ धावा झाल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर जास्तीचा दबाव असेल. इथून कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाज मनीषला. मनीष चांगला गोलंदाज आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक अगदी युनिक ट्रॉफीज आहेत. अंतिम सामन्याची ट्रॉफी बघितली, युनिक. त्यानंतर उपविजयी संघ अतिशय चांगल्या पद्धतीने घडवलेली ट्रॉफी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, या सर्व ट्रॉफीज युनिक आहेत. आणि त्यासाठीही ज्यांची संकल्पना होती त्यांचेही आपण खूप खूप अभिनंदन करूया. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. 29-29. फुलटॉस जाईल चेंडू, फुलटोल वसूल केलेला आहे फुलटॉसवर. षटकार. धावा येत नाहीयेत तर धावा बरसत आहेत. आज ढगाळ वातावरण काहीच होतं
पाण्याची अतिशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र इथे बरसात धावांची होती, लयलूट केली जाते या धावांची. धावसंख्या आता धावफलकावर लागते ती 35-35. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय षटकारासाठी. क्या बात आहे, जबरदस्त फटका होता, पंच केला होता चेंडूला आणि पंचच्या माध्यमातून हा षटकार. आता हॅट्रिकची संधी. चांगलं क्षेत्ररक्षण, तारीफ करावी लागेल या फिल्डरची. सौरभ आहे तिथे, सौरभची तारीफ करावी तितकी कमी. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या, महत्वाच्या 2 धावा होत्या. 37-37 धावसंख्या लागतीये धावफलकावर. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक कुठला चेंडू खाली येईल का? खरं तर खूप उशिरा स्टार्ट घेतला होता तिथे अरुण यांनी. आधीच जर 2-3 पावलांचा स्टार्ट घेतला असता तर 39 धावा झाल्या, 43 धावा झाल्या. सॉरी, 2 आल्या, 2 धावा आल्या, 45 धावा झालेल्या आहेत. सॉरी, क्षमस्व. फुलटॉस इथे लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे, यस, आणि फलंदाज फेल होईल. सौरभ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. सौरभचे मला वाटतं फॅन भरपूर आहेत. यस, कुठली एक्सप्रेस? घोटील एक्सप्रेस. सौरभ, क्या बात है, जबरदस्त त्यांना निक नेम आहे. नीरज सावंत यांच्या मार्फत आमच्यापर्यंत माहिती आली की घोटील एक्सप्रेस असं त्यांना बोललं जातं. सिरियस घेऊ नका मित्रांनो, सिरियस व्हायचं असेल ना तर सरळ हॉस्पिटलमध्ये जा, भरपूर सिरियस पेशंट पाहायला मिळतील. क्रिकेट एन्जॉय म्हणून खेळायचं असतं, इतकं जीव काढून खेळायचं नसतं. हार जीत काय होतच राहते. बघा, टाळ्यांचा आवाज जो आला तो बॅटिंगसाठी. 26 धावांची खेळी केली सूरजने. मागच्या सामन्यात 49 आणि या सामन्यामध्ये 26. अनुभवी गोलंदाज अरुण येतोय खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी. समोर अक्षय, अंधाधुंदी फटका, कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे. नुसती बॅट फिरवण्याचं काम केलं होतं. असं वाटलं होतं की चेंडू फुटेल की काय, एवढी वेगाने बॅट फिरली होती. यावेळी मात्र पंच केलेला आहे. सुपर शॉट, हवेच्या विरुद्ध दिशेने मारलेला हा जबरदस्त षटकार. एक्कावन्न धावा धावफलकावर लागतायत. आज 50 पर्यंत थांबलेलाच नाहीये मंगलमूर्ती हा संघ. प्रत्येक सामन्यात जर मंगलमूर्ती संघाच्या धावा बघितल्या तर 50च्या वरच केलेल्या आहेत त्यांनी. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे मंगलमूर्तीची. एकाच संघामध्ये एवढे बॅटमन कसे आले? लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर केलेली आहे. षटकार. 57 धावा झालेल्या आहेत. आता षटकारांच्या हॅट्रिकवर आहे अक्षय. भरपूर षटकार लागले. चौकार कमी, षटकार जास्त लागले. सिंगल कमी आल्या, डबल कमी आल्या, षटकार जास्त लागले. हाही चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु बॅटवर आलेला नाहीये, बॅटच्या रडारमध्ये नाहीये. अरुणने दिशा चेंज केली, टप्पा चेंज केला, त्यामध्ये तो यशस्वी झाला, परंतु सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावा 58 होत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 58.
क्या बात है, क्या बात है. ये तो अरुण की खासियत आहे. ही अरुणची खासियत आहे. कारण त्याचे बॉल बघा कधी ऑफ स्पिन कधी लेग स्पिन होतात आणि कधी फ्लिपर झपकन आतमध्ये येतो. आउटसाइड एज, आउटसाइड एज, तिथे अंदाज बांधता आलेला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकारासाठी 4 धावा. ते जे स्थान आहे ना तिथे संघातील सर्वात जो कमजोर क्षेत्ररक्षक असतो तो ठेवला जातो आणि ती जागा अशी असते जरा तरी आजूबाजूने चेंडू गेला की समजा सीमा पार झाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 62 लागते. 62 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आज मंगल मूर्तीचा झंझावात थांबलाच नाही. नवीन बॉलर सागर. आता शेवटच्या षटकामध्ये कुटाण असेल. मंगल मूर्तीने आज बॉलरांचा कुटाण काढला. अख्खा दिवस आमच्या आगरी भाषेत जर बोलायचं झालं तर चोपतूच ठेवले मंगल मूर्तीने. हार्ड हिटर आहेत अंपायर. डॉट चेंडू येतोय. लॉफ्टेड शॉट, स्लॉग स्वीप, स्टीव्ह वॉच्या अंदाजाने हा येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या 68. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच वाईटचा इशारा करतायत. अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 69. 69. शेवटचं षटक आहे स्लॉग षटक आणि स्लॉग षटकामध्ये प्रेशर गोलंदाजावर जास्त असतो. हा चेंडू टर्न केलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ये क्या हुआ. गेंद हाथ से छिटक गई और सीमा रेखा के बाहर. तेल ही गेलं, तूप ही गेलं, हाती फक्त दुपाटणं राहिलं अशी परिस्थिती. 77. याला बोलतात कुटाण. 2 चेंडू अजून बाकी आहेत. आज कुटलेला आहे. वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय अक्षय. नाही, ज्यांची इच्छा असते बॉलिंग करायची ना त्यांना करून द्यायची प्रीमियर लीगला. एकदा त्यांना जोडला ना परत येत नाही अंगाशी. ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि हाई चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकार. एक्क्याऐंशी धावांवर संघ पोहोचतोय. मंगलमूर्ती हा संघ. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्यांदा सूरजची, त्याच्यानंतर अक्षयची. आकाश नॉन स्ट्राईक एंडला 4 धावांवर खेळतोय. आज विनोद वैयक्तिक 6 धावा करून लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र सुनील 4 धावांवर बाद झाला. आकाशने आज झोर घेतलेले. शेवटचा चेंडू.
हाई चेंडू जाईल का सीमारेषा पार? यस, वन बॉल सीमारेषा पार. 85 धावा, सलग 4 चौकार बॅट मधून आलेल्या अक्षयच्या. आणि आता ती ती चेंडू करायचे आहेत 86. या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठलेल्या आहेत. तर मित्र बघा, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना आमंत्रित केलं. त्यामध्ये प्रवीणजी यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निश्चितच मी विनंती करेन आयोजकांच्या वतीने आपण आपल्या शुभ हस्ते दिलीप पवार यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. प्रवीणजी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. पंच आमचा इशारा येत नाही तोपर्यंत सामना सुरू करू नका प्लीज. फक्त एक स्वागत आणि सन्मान आपण घेणार आहोत, त्यानंतर सामना सुरू करणार आहोत. यस लेट्स स्टार्ट. सामन्याला सुरुवात करत आहोत आपण. तानाजी आणि महेश ही सलामीची जोडी.
मनीष तानाजीवर डिपेंड आहे 2 षटकामध्ये किती धावा करतील, कारण 86 धावांचं खूप भलं मोठं लक्ष आहे. 30 चेंडू धावा 86 करायचे आहेत. 86चं टार्गेट. आज सावंतवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू 4 टीमचे खेळाडू एकत्र आले. खूप मेहनत घेतली, ज्या आयोजकांनी मेहनत घेतली त्यांचं खूप खूप आभार. चेंडू हवेमध्ये, पहिलाच विकेट, मोठी विकेट, मोठी विकेट. बाद होते फलंदाज तानाजी. पहिल्या चेंडूवर विकेट आली. दुसऱ्या चेंडूला मात्र खेळून काढलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅट्समन सागर, सागर उर्फ अली, उर्फ नावे भरपूर आले आमच्याकडे. सागर अली, क्या बात आहे. अशी त्यांना त्यांचे पण फॉलोअर्स भरपूर आहेत असं वाटतंय. ISPL ला 50 मारली. येस, क्या बात आहे. फक्त बघत राहिले, चेंडू बघत राहिले, त्यानंतर पंचांकडे बघत राहिले. मात्र डॉट चेंडू षटकारानंतर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये खेळलेले चेंडू मात्र थांबणार नाहीये. सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 10 धावा धावपलकावर लागतायत. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही, मात्र खाली क्षेत्र बघितलं होतं या फलंदाजाने. सागर फ्लायटेड चेंडू, थोडीशी उंची दिली होती चेंडूला. यष्ट्यांच्या मागे कोण आहेत? गणेश आहेत तिथे, गन्नू. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पुढील चेंडू फ्रीट असेल. बघा मित्रांनो, मजाक मस्तीमध्ये कोणाचं मन दुखावलं असेल तर निश्चितच माफी मागतोय, कारण क्रिकेट प्रीमियर लीग जे असतात ना, एन्जॉयमध्ये खेळायचे असतात. ही स्पर्धा खूप चांगली झाली, यामध्ये वादच नाही. आणखी एक मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू जातोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावर लागत आहेत. आता 4 चेंडूमध्ये, या 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये करायचे आहेत 75. पाऊण शतक मारायचं आहे 24 चेंडूमध्ये. बॉलर सुनील. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगलाही 11 धावा होत्या. गाडी सेम ट्रॅकवर व्यवस्थित आहे, परंतु इथून सुरुवात करावी लागेल. अक्षयने जी बॅटिंग केली, सूरजने जी बॅटिंग केली तशी बॅटिंग करावी लागेल. आणि सुरुवात झाली, सुरुवात झाली. चाबूक शॉट, षटकार. जबरदस्त फ्लो होता बॅटचा. काय वेगाने बॅट फिरवली होती. टायमिंग परफेक्ट. MS
या षटकाराने आता धाबे दणाणले आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे, कारण 17 धावा धावपलकावर लागत आहेत. करायचे तब्बल 86. हा फुलटॉस डीपेक्षा कव्हर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. आणखी एक मोठा फटका. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 21 वर. झाली ना 11 वर षटकार 17 षटकार होता ना तो. 21 धावा धावपलकावर लागत आहेत. लॉफ्टेड शॉट येते. मिस टाइम फटका. झेल कलेक्ट केला जातोय सूरज कडून. हा झेल कलेक्ट आणि अशा प्रकारे खेळी संपुष्टात येते. मोठा मासा गळाला. बडी मछली जाल में मनीष. क्या बात आहे. आणखी एक धमाकेदार फटका. षटकार जातोय. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना मैं समंदर हूँ लौट के आऊंगा असं इथे दाखवून दिलेलं आहे बॅट्समन सचिनने. आणि यावेळी मात्र त्याला दाखवून दिलेले गोलंदाज सुनीलने. एक तेरी एक मेरी. ठीक आहे. 27 धावा. आता हळूहळू मिशन इम्पॉसिबल होत आहे, कारण दुसरं षटक आता समाप्तीच्या वेळेवर आलेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस आहे मात्र एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या. सिंगल आली का? डॉट चेंडू जातोय. सिंगल रोखली गेली आणि अशा प्रकारे 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27. भरपूर धावा अजूनही करायचे. तब्बल 49 धावा 3 षटकामध्ये करायचे. हे षटक महत्वाचे. या षटकामध्ये समजेल मिशन सक्सेसफुल होईल का मिशन इम्पॉसिबल असेल.
फलंदाज क्रीज पर्यंत पोहोचलेला नाहीये, पण कोण आउट आहे ते तुम्ही ठरवा पंच. मोठी विकेट स्वस्तात मिळाली, सागर बाद झालेला आहे. अरुण आता खेळपट्टीवर, परंतु इथून पुन्हा कमबॅक करून सामना जिंकतील ही आशा अपेक्षा प्रेक्षकांची असेल, परंतु कठीण आहे, भरपूर कठीण आहे. इथं विकेट झाली ना, इथं तिसरा बॉल चालू झाला. परफेक्ट यॉर्कर अरुणसाठी. हा एक धक्का होता खरं तर, चेंडू त्याच्या पायांजवळ पडला. डिफेन्सिव्ह फटका मारण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. चांगली सुरुवात मिळते सूरजला. सूरजने फलंदाजी खूप चांगली केली. बॅकफुटला गेले, खाली क्षेत्र आहे, डीप पॉइंट आणि गळी क्षेत्रामधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकारासाठी 4 धावा. फायनल जशी व्हायला पाहिजे होती तशी फायनल दिसत नाहीये. जेव्हा 85 धावा धावफलकावर लागल्या तेव्हाच या फायनलचा जवळजवळ निर्णय झाला होता. आणि बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय महत्त्वाचा होता. अशा सिच्युएशनमध्ये टॉस जिंकल्यानंतर लगेच गोलंदाजी स्वीकारली जाते, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, कॅप्टनची सोच भरपूर चांगली होती आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चेसिंग करणं खूप कठीण असतं आणि तेच कॅप्टनकडून टाळलं गेलं आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग स्वीकारली. परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी. एक एक चेंडू जसा निघून जाईल तसतसं हे लक्ष्य खूप कठीण होईल. फायनलपासून तुम्हाला वंचित ठेवावं लागेल. 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. शॉट आहे जबरदस्त, चाबूक शॉट. जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. बॅटमन आपण थांबा तिथे, बॅटमन तिथेच थांबा. ओव्हर झाली होती, एक्स्ट्रा बॉल होता. बॅटमन आउट नाही, आपण दुसरी ओव्हर सुरू करा. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेले 39. आता करायच्यात अजून 47. 39 झालेले आहेत, 47 करायचे आहेत 2 षटकामध्ये. तीन षटकामध्ये 39. आकाश गोलंदाजीसाठी येते. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. अवांतर धावेने धावसंख्या 40 होतीये.
आता 46 धावांची गरज आहे. 12 चेंडू 46 धावा. मला वाटतं स्ट्राईक जास्तीची जर अरुणकडे दिली तर कदाचित तो फाईट करू शकतो. वाईट तसा ऑफस्टमच्या बाहेर बराचसा होता, परंतु खेचून मारला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 41 झाल्या. आता 11 मध्ये तब्बल 45 ची गरज. ऑफस्टम बाहेर चेंडू डॉट जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी सढळ हस्ते मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचे खूप खूप आभार. पूल आहे, पॉवरफुल मात्र नाही. झेल सुटला जातोय. ज्या टीम स्पॉन्सरनी टीम स्पॉन्सर केल्या त्या सर्व टीम स्पॉन्सरचे मनपूर्वक आभार. सर्व कर्णधार वेळेवर उपस्थित झाला. सर्व संघ खेळाडू ज्यांनी टी शर्ट बहाल केले, जितेन करांडे यांचेही खूप खूप आभार. ज्यांनी ट्रॉफीज बहाल केल्या त्या सर्व दानशूर दात्यांचे खूप खूप आभार. मंडप, DJ, डेकोरेटर तसेच लाईव्ह टेलिकास्ट सर्वांचे आभार. 3 चेंडू झालेले आहेत. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता. या स्पर्धेसाठी ज्या खेळाडूंनी मेहनत घेतली त्यांचे खूप खूप आभार. कारण कुणीतरी हवं असतं की जो जबाबदारी खांद्यावर घेऊन पार पाडत असतो. आणि खास करून जयवंतजी यांचेही आपण आभार मानूया. ते स्वतः अनफिट असताना इथे आले, खेळले, या स्पर्धेला पार पाडण्यासाठी मदत केली. आणि खास करून त्या मैदानाचे जेही ऑनर आहेत त्यांचेही आपण आभार मानूया. कारण चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी आपल्याला बहाल केली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. हवेत चेंडू आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज होतोय बाद. धावा धावपलकावर लागलेल्या आहेत त्या 43 झालेले आहेत. 43 करायचे आहेत. फक्त 6 चेंडू 43 धावांची गरज. मिशन इम्पॉसिबल. आणखी एक विकेट डाऊन. सामन्याची जी उत्सुकता होती ती उत्सुकता निघून गेलेली आहे. धनाजी राव गेले, पंत आले. पंत गेले, देशमुख आले. आणि देशमुख गेले, फडणवीस आले. तशी गत आहे. तू चल मैं आया, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पटापट पटापट. पूजा गाववाल्यांची आणि मजा भारोत्र्यांची तशी गत आहे. सूरज शेवटचं षटक टाकण्यासाठी येत. सूरजच आहे ना? हा सूरज वेगळा आहे का? सूरज सावंत. क्या बात आहे. सावंतवाडी म्हटलं की सावंत. खाली क्षेत्रामध्ये चेंडू आहे. डीपला जातोय चेंडू, परंतु मिळेल फक्त 1.
क्लीन बॉल्ड. ह्यावेळी वाचू शकलेला नाही फलंदाज. अगदी आरामात खिशात घालेला हा सामना मेगा फिनाले असं वाटलं नव्हतं. फाईट अजिबात दिलेली नाहीये. एकतर्फी सामना हरलो ना जीवाला खूप लागतं. जर फाईट दिली तर वाटतं तरी का बाबा चला आम्ही फाईट. सूरज बॉल किती बॉल? शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. मंगलमूर्ती या संघाला मेगा फिनाले जिंकण्यासाठी आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. यानंतर सावंतवाडी प्रीमियर लीगवर नाव कोरलं जाईल. क्या बात आहे. प्रेम सूर्यवंशी यांच्याकडून जयवंत आपण जर षटकार खेचता तर 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला. नंगरे गोरे पे डाव लगाया है. मात्र घोरा लंगडा असला तरी धावतोय जबरदस्त. भाऊ जास्त जोर नका घेऊ हातावर नाही तर बिजा पट्ट्या बांधायला लागतील. 45 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू सावंतवाडी प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू टाकून झालेला आहे. विजय संपादन करतोय या इथे सावंतवाडी प्रीमियर लीग 2026 मेगा फिनाले विजेता मंगलमूर्ती. अभिनंदन 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 टीम मंगलमूर्ती. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक यश अँड अंश 11. व्ही फॉर विक्ट्री आणि विक्ट्री हासिल केलेली आहे मंगलमूर्ती या संघाने. खूप खूप अभिनंदन शुभेच्छा.